न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मुसार्णे ग्रामपंचायतीचे सरपंच राजश्री राजेश सातवी यांना पदावरून हटवले। वाडा तालुक्यातील मुसार्णे ग्रामपंचायतीचे सरपंच राजश्री राजेश सातवी यांना पदावरून हटविण्याचे लेखी आदेश वाडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत। कोकण विभागीय आयुक्तांच्या शिफारशीनंतर ही कारवाई करण्यात आली असून ग्रामपंचायत कारभारातील गंभीर अनियमितता आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार परप्रांतीय नागरिकांना अर्ज न घेता बेकायदा दाखले देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत कोणताही ठराव न घेता निर्णय घेण्यात आल्याचेही समोर आले आहे। याशिवाय सन 2022-23 या कालावधीत ग्रामपंचायतीच्या निधीतून तब्बल 7 लाख रुपयांची रक्कम खर्च करण्यात आली। मात्र या खर्चाचा कोणताही स्पष्ट व पुरेसा तपशील नोंदीत आढळून आला नसल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। गाव समित्या स्थापन करण्यासाठी तब्बल 852 दिवसांचा विलंब झाल्याने गावाचा विकास आराखडा अनेक दिवस रखडल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले। या सर्व प्रकरणात सरपंचांनी आपल्या कर्तव्यात मोठ्या प्रमाणात कसूर केल्याचे नमूद करण्यात आले आहे। दरम्यान या सर्व प्रकरणासंदर्भात तत्कालीन पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे मुसार्णे ग्रामपंचायतीचे सदस्य योगेश लहू गायकर यांनी सरपंचांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी यासाठी तक्रार अर्ज दाखल केला होता। त्यानंतर संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती। या सर्व बाबींचा अहवाल विचारात घेऊन कोकण विभागीय आयुक्तांनी सरपंचांना पदावरून हटविण्याची शिफारस केली होती। त्या अनुषंगाने आज वाडा गटविकास अधिकाऱ्यांनी राजश्री राजेश सातवी यांना सरपंच पदावरून काढून टाकण्याचे लेखी पत्र दिले आहे। इंडिया न्यूज 28 साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट। बाहेरून परप्रांतातून येणाऱ्या अंटू गंटू दुर्गेश दीपक या लोकांना दाखले दिले, त्यांची कोणत्याही प्रकारची पेपरची पूर्तता न करता किंवा पेपर न घेता दाखले दिले आणि ग्रामपंचायतचे ग्रामस्थ नियमित कर भरतात, ग्रामपंचायतकडे रितसर अर्ज करतात, त्यांना दाखले नाही, मग आमचा गुन्हा काय? नक्कीच आज उशिरा का होईना आम्ही 1-1.5 वर्षापासून संघर्ष चालू केला होता या लढ्यासाठी। त्या लढ्याला आम्हाला अखेर आज यश मिळालेलं आहे। आता या पुढची लढाई आमची मुसार्णे ग्रामपंचायतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारासंदर्भात पण भ्रष्टाचार झाल्याचा आम्हाला निदर्शनास आलेला आहे। या संदर्भातील सर्व पेपरांची आम्ही मागणी करून आणि त्या पेपरांची वर सखोल म्हणजे अभ्यास करून आणि त्या संदर्भातली कार्यवाही जी कायदेशीर कार्यवाही आहे तर जी ज्यांच्याकडून आर्थिक व्यवहार चुकीच्या पद्धतीने केलेला असेल तर त्याची रिकव्हरी झाली पाहिजे आणि कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी मी माननीय कोकण आयुक्त यांना पत्राद्वारे करणार आहे आणि त्यांच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे अशी विनंती करणार आहे।